कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे विजयी झालेले आहेत, पण त्यांचा विजय होत असताना एकंदरीत संपूर्ण रत्नागिरी मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि रत्नागिरीमधील दापोली विधानसभा आणि ग्वागर विधानसभा या दोन्ही मतदारसंघातून अनंत गीते यांना प्रचंड मताधिक्य मिळालेले आहे। तटकरेंचा विजय हा रायगडमधून झालेला आहे आणि म्हणून इथे रत्नागिरीतले जे महायुतीचे जे पुढारी होते त्यांनी ते वल्गना केल्या होत्या निवडणुकीपूर्वी। इथले नेते रामदास कदम यांनी सांगितलं होतं की दापोली मतदारसंघामधनं 25,000 प्लस होईल, ग्वागर मतदारसंघातनं 20,000 प्लस होईल आणि मग अशा पद्धतीनं जवळजवळ 65-70 हजाराचं मताधिक्य देणं सांगणारे रामदास कदम आता मात्र त्या ठिकाणी कुठल्याही त्याच्यामध्ये टीव्हीच्या समोर येत नाही। आणि म्हणून मी दापोली मतदारसंघातील, ग्वागर मतदारसंघातील, रत्नागिरी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने वल्गना करून देखील दापोली मतदारसंघामध्ये अनंत गीतेंना प्रचंड मताधिक्य मिळालं। ग्वागर मतदारसंघामध्ये भास्करराव जाधव यांच्यामुळे प्रचंड मताधिक्य अनंत गीते साहेबांना शिवसेनेला मिळालं। आणि मग त्या काळामध्ये रामदास कदम बोलले होते की मी एक मत कमी आलो तरी मी पुढची निवडणूक लढणार नाही, विधानसभेची माझा मुलगा लढणार नाही। आणि तसंचपणे योगेश कदमनी सांगितलं होतं 25,000पेक्षा जर एक मत कमी पडलं तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही, आम्ही निवडणूक लढणार नाही, एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी सगळं ही निवडणूक मनावरती घेतली होती आणि मग मतदारांनी दाखवून दिलं, शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथे अनंत गीतेला महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळालं। आणि म्हणून रामदास कदम, योगेश कदम त्याची निवडणूक लढणार हा शब्द पाळतील का? कारण ह्याला कुठलाही शब्द पाळायची कधीच सवय नाही। आणि सातत्यानं लोकांच्या एक बोलायचं आणि बोलून झाल्यानंतर लोकांनी नाकारल्यानंतर ते शब्द त्याच्यामध्ये न पाळणारे रामदास कदम आता लोक निवडणुकीला पुढच्या वाट बघणार आहेत की योगेश कदम त्याच्यामध्ये बोलला तर मी 25,000पेक्षा एक मत आलं तर निवडणूक लढणार नाही, पण इथे जवळजवळ 8,500 मतांनी मागे राहिलेले योगेश कदम ते त्यांचा निवडणुकीचा शब्द पाळतील का?